स्कॉर्पिओ घ्यायला आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे आणि एक आहे हे लागा ठेवी लागा तकडे भाव आहे आमचं. आलो मी कागद घेतली सगळी थांबाजीराव असं का सर असं करू नका थांबाजीराव असं कसं. तर मित्रांनो मला वाटतंय बरं का गाडी लवकरात लवकर येईल असा अंदाज आहे माझा बरं का. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं बघा भाऊ स्कॉर्पिओ घेणार आहे आणि त्याला मी विरोध करतोय. तर आता आपण मी बघणार आहे घरात आता काहीतरी होडकाहोडकी करायला लागले आणि त्यानं बाहेर त्यानं काहीतरी पैसे गोळा केलेले वाटते. तुम्हाला दाखवत होतं बरं. तर हे आमचं बबन शेट आहेत बरं का. त्यात घरात त्यानं काय काय करायला लागले ते बबन शेटने घड्याळ सुद्धा बबन शेटने आणलेला आहे. बबन शेट आता कुठं चालले तुम्ही दाडा कुठं चालले ती स्कॉर्पिओ घ्यायला बघा बबन घड्याळाची घडी मोडाय देता का व आजचा दिवस बबन. अय बबन तसं का करताय साव अय बबन. अहो मी तुम्हाला म्हणतोय दात का खाताय का घड्याळ दातानं फोडताय बिडताय. मला दावा तरी घड्याळ ओ बबन. का टावेरण हे आणला की तुम्ही राव छे छे. आज काय मजाच मजा. आता काय करायचं राव. वागल घातलाय बबन. अहो बबन ऐ ज्याने लव्ह मॅरेज केलेला लव्ह मॅरेज केलेला दरवाजा लावून भांडी घाशी त्या रे. दरवाजा लावून भांडी घाशी त्या आणि भांड्याचा आवाज येऊन टीव्हीचा आवाज वाढवत्या. काय दावरा कोणीकडे ऐ ऐ ऐ. अरे तू शुद्धीवर आहे का. अरे तू शुद्धीवर आहे का भंगरी. अरे त्या बाथरूमला अगरबत्ती घेऊन भेटत्या तुझ्या 48 कुठे लावतो. जाऊ दे टायमिंग तर काय झाले दाखवू द्या मला घड्याळ तर बघू द्या. असं कसं मित्रांनो आता तुम्ही उगाच बघा जरा गंमत बघा. अहो इकडे कुठं उसात कुठं चाललाय ओ. मला वाटलं तिकडे मसाल्याचं शान काढता का काय. इकडे मित्रांनो जरा चिखल झालाय पाऊस पडला जरा. गडी काय करतो जरा तुम्हाला दाखवतो बरं का. आव फोन बबन फोन लावला डॉक्युमेंट काय काय बाकी सगळी आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे आणि एक आहे हे लागा ठेवी लागा तकडे. हॅलो आरती भाव आहे आमचं ते सामान काय काय कागद मला सांगा. आता नाही पुन्हा आहे घालायचं सगळं ते आणून गेलं मग त्यातनं मला हेल्पट घालायचं काय करू नको. रस्त्याला येतो आलो मी कागद घेतली सगळी कागद ती आणली. थांबाई बबन शेट जरा मला बी जरा सांगा म्हणजे काय जरा कळतंय. थांबाई राव असं का असं करू नका थांबाई राव असं कसं.
तर मित्रांनो मला वाटतंय बरं का गाडी लवकरात लवकर येईल असा अंदाज आहे माझा बरं का. तर आता मी चाललो घरी. जाऊ द्या ए चल सायकल घेऊन माघारी ते गेलं. तर मित्रांनो कसा विषय माहिती आहे का, एखाद्या माणसाच्या जर डोक्यामध्ये खूळ बसलं तर ते कोणतीही गोष्ट केल्याशिवाय गप्पच बसत नसतो बरं का. तशातलाच हा एक प्रकार आहे मला असं वाटतंय. तर असं मला वाटतंय पोर कालवा करायला बघा. तर तुम्हाला सांगतो ही गडी आता गेलाय. मग बघू आता काय काय होते काय नाही. आणि म्हणजे बुकिंग करते का काय करते काय नाही माहीत नाही. त्याने फोन कोणाला तर लावला होता. तुम्हाला मी दाखवतो उद्या व्हिडिओमध्ये. मी त्याला घेणारच आहे, मोर बसवून घेणार आहे. आता बघा बघितलं मोबाईल ढकलत होतं काय काय करत होतं. लय अवघड आहे. त्याला सांगतो बरं का ऐकतच नाही ती. असं ते आता म्हणते गाड्यांची काय गरज नाही. तर आता काय ती घेऊन करणार आहे आणि काय. तुम्हाला सांगतो बघा ही एवढं सगळं असं शेत आहे हे, तर गाडीच घ्यायची म्हणतोय फिरायला आहे ना असं तसं. आता कुठं महाबळेश्वरला फिरायला जातोय तिथं आता घसरून पुढचे चिखलात कोणाच टाक. तर बघू चला.